नमस्कार मंडळी, काल आपण जी येसूरची रेसिपी पाहिली का, ते कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर इथे 2 चमचा मी कालचं जे पावडर आपण मसाला करून घेतला होता का ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. तर थोडंसं आपल्याला पातळसर असं ठेवायचं आहे, कारण शिजल्यानंतर हे भरपूर घट्ट होतं. तर त्यामुळे मी इथे 1 ग्लासभर पाणी ओतून घेतलेलं आहे. आता फोडणी बघूया. त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्या तेलामध्ये, आणि जिरं मोहरी तोडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण घालायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये बाकी मसाले वगैरे काहीच घालायची गरज नाही, कारण आपण सर्व जिन्नस आपण काल मसाले ही त्याच्यामध्ये घातलेले आहेत. आता ते आपण घोळ तयार करून घेतला होता का ते टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी जे केलेले आहेत का, ते पिठलं आपलं बेसन आहे का, बेसनाच्या वड्या केलेल्या आहेत. आता त्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत. तर मस्त असा आपला हा येसूर वड्या तयार आहे. कोथिंबीर टाकून सर्व्ह करायचा. मस्त याला एक 5-10 मिनिटं शिजू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.